सो जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? जय जगन्नाथ. मी जय जगन्नाथ का म्हणतो असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. गेल्या 7/7/2024 रथयात्रा झाली. अशीच काही रथयात्रा आपल्याला आपल्या मुंबईमध्येच म्हणजे आपल्या लाडक्या चिंतामणीच्या पाठपूजनाला बघायला मिळणार आहे. आणि पूजन सोहळ्यासाठी मी निघालेलो आणि तुम्हाला देखील दाखवतो या पाद्यपूजन सोहळ्याची संपूर्ण मजा मस्ती. पण काय ना, ऑलरेडी पाऊस पडायला बाहेर सुरू झाले आणि खूप पाऊस आहे. आज ऑरेंज अलर्ट देखील आपल्या गव्हर्नमेंटने घोषित केलेला आहे. मग काही असू दे, फटाफट जाऊन तिकडे भेटूया. सो आपण आता पाद्यपूजनसाठी चिंतामणीच्या इथे जाऊन पोहोचतोय. बघूया किती गर्दी आहे. खूप गर्दी आहे, पण पाऊस देखील तितकाच आहे. गव्हर्नमेंटने येल्लो अलर्ट डिक्लेअर केलेला आहे. सो जाऊया, पोहोचूया आतमध्ये. सो आता चिंतामणीची पूजा सुरू आहे. वनस्पतिर्गन्धाढ्योगन्धोत्तमाः अग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रदीयन्तान् मम धूपं दीपं दर्शयामि। चरणी धाकरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ति मंगलमूर्ति दर्शन मात्रे मानता मोना पुरती जय देव जय देव जय देवी दैत्य सागर मंथन पैकेले त्या माझी अवचिता हर देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा हार हाडी ने रोक हाती भाडी ने रोक पंढरपुरी विठ्ठले माझे माऊली माझे माऊली निर्वारी करते मणी पिवळा पितांबर कैसा दगडी कला कला कैसा दगडी कला कला गरुडावरी बैसो आणि माझा कैवारी आला ये पंढरीनाथ महाराज की चिंचपोकळीच्या चिंतामणीचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा ईशान गणाची ईशान गणाची ईशान कोणाचे उंदीर मामाची जय कर्पूर गौरम करणावतार. आता सुरुवात होते पहिल्या प्रोग्रामचा आणि पहिल्या डान्सचा. कपित्तजम्बो फलसारभक्षितम् उमासुतं शोकविनाशका. भवानी जय शिवाजी चिंचपोकळीच्या चिंतामणीचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा. सर्वांना नम्र विनंती की टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या सर्वांचं आपण इथे अभिनंदन करायचे आहे. ही पारंपरिक ही अशी एक कला जी या सर्वांनी इथे जोपासलेली आहे आणि खास आपल्या चिंतामणीवर त्यांचे जे प्रेम आहे श्रद्धा आहे त्यासाठी खास रत्नागिरी वेतोशीवरून ते इथे आलेले आहेत. त्यासाठी आणि त्यांनी ही जी कला जोपासलेली आहे त्यासाठी देखील त्यांचं आपण अभिनंदन करायचं आहे. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, कंटिन्यू वाजत राहिलं पाहिजे. चिंतामणीचं व्यासपीठ
आणखी विकासावर आपल्या विनंती सर्वांना दर्शन योग्य होईल या दृष्टीने आपण भाविकांना विनंती करायचे विकासावर आगीचे खेळ देखील सुरू होणार आहे तिकडे.
तर म्हणा विठ्ठल बोला विठ्ठल पहावा विठ्ठल ऐकावा विठ्ठल म्हणा विठ्ठल आता जरा तुम्ही थांबा. चिंचपोकळीला आला थांबा जरा कळेल तुम्हाला चिंचपोकळीला आला काय तर जरा माझ्या मागून म्हणा जरा सगळ्यांना कळलं चिंचपोकळी म्हणजे काय. म्हणा विठ्ठल मजा नाही म्हणा विठ्ठल बोला विठ्ठल पहावा विठ्ठल ऐकावा विठ्ठल म्हणा विठ्ठल. आता काय म्हणायचंय आता काय म्हणायचं विठ्ठल 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 तुम्हाला म्हणायचं विठ्ठल विठ्ठल ऍडव्हान्स निघाले अरे तू चिंचपोकळीत आला कळेल का मी म्हणेल विठ्ठल विठ्ठल तुम्हाला परत म्हणायचं विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 हो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो. अजय बोला हे फक्त तुझं ऐकतात की माझं पण ऐकणार ना नक्की. चला मग आपला उजवा हात वरती करा पटापट आणि प्रत्येकाने तो छातीवर ठेवा आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. तर विठ्ठल कुठून येतो मित्रांनो कुठून अहो विठ्ठल गणपतीतून येतो हृदयातून येतो सगळीकडून येतो हो. पण काय झालं माहितीये का गंमत काय झालं आमची जी आजी आजोबा आणि सगळे आहेत ना ते काय म्हणतात माहितीये का की अहो ही आजची जनरेशन ही आमच्यासारखी जनरेशन आहे ना केस वाढवलेली कशी दिसणारी ही या विठ्ठलाला विसरली. अहो आजची जनरेशन या विठ्ठलाला विसरली. आजची जनरेशन संत परंपरेला विसरली. म्हणून या सतरंगी गायकांनी सुरू केलेल्या अतरंगी कीर्तनास आम्ही काय म्हणतो माहितीये का अरे त्याला अभंग रिपोर्ट असे म्हणतो. तर मंडळी आजची पिढी गेली कल्चर पासून लांब आणि अभंग रिपोर्ट त्यांना म्हणतात थांब. अहो पण प्रश्न काय पडतो की थांबून करायचं तरी काय करायचं तरी काय अरे करायचं तरी काय अरे करायचं तरी काय.
अरे मी म्हटलं कसं काय मंडळी हे मुली नाही भाव म्हणे देवा मला पाव अशानं भेटायचा नाही रे हो देवा अशानं भेटायचा नाही रे हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे
मेला बिना बनारी देवाचा नाही बनवाय नाही बाई बिनु मेला बिना बनारी तुझ्या दास म्हणे काही काही बाई तुझ्या दास म्हणे काही 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 बाई तुझ्या दास म्हणे काही काही बाई काही काही बाई कशाला भेटायचा कशाला भेटायचा तुझे बाबा दादा भाजीपाला नाही मधी नाही भाव म्हणे देवा बाबा मधी नाही भाव म्हणे देवा बाबा कशाला भेटायचा नाही कशाला भेटायचा नाही तुझे बाबा दादा भाजीपाला 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 नाही तुझे बाबा दादा या वर्षीचं महत्वाचं आकर्षण जे आपण बघत होतो तो म्हणजे रथ होता जगन्नाथाचा. तो आहे हा आणि ही ऍक्च्युली आहे आपली चिंतामणीची ट्रॉली आहे. यावरनं चिंतामणीचा मोदक आणण्यात आला. संपूर्ण ब्लॉग इथेच मी संपवतोय कारण की आता घरी जायला निघालोय. अजूनही अभंग रिपोस्ट वाजवतोय. चिंतामणीचा आतमध्ये पाद्यपूजन 10 वाजेपर्यंत सुरू आहे. याची काळजी घ्या आणि जय जय महाराष्ट्र.